आपले समाधान देहाच्या सुस्थितीवर व चांगल्या तब्येतीवर आपण अवलंबून ठेवीत असल्याने म्हातारपणी देह थकू लागला की जगणे जड वाटू लागते. पण आपले समाधान भगवंताच्या स्मरणात ठेवण्याचा ज्याने अभ्यास केला, त्याची परिस्थिती बिघडली किंवा देह थकला तरी त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही. म्हातारपणामुळे त्याला अशक्तपणा येईल, त्याची इंद्रिये काम करीनाशी होतील, त्याला पडून राहावे लागेल. व्यवहाराला उपयोगी पडणारे कोणतेही काम त्याच्या हातून होणार नाही. परंतु अशा अवस्थेमध्ये देखील त्याचा आनंद लोप पावणार नाही आणि जीवनाचा कंटाळा त्याला येणार नाही. काही वर्षापूर्वी 90 वर्षाचे एक गुरुभक्त होऊन गेले. एक दिवस त्यांनी आपल्या गुरूंना विचारले की माझे इतके वय झाले, माझी सर्व इंद्रिये थकली, मला 24 तास पडून राहावे लागते, जगाला माझा काही उपयोग नाही, मग मला कशाला ठेवले आहे? गुरु म्हणाले, पण तुम्हाला जगण्याचा कंटाळा आला आहे का? त्यावर ते म्हणाले, नाही, मला जगण्याचा कंटाळा नाही, मी ईश्वराच्या स्मरणात आनंदात असतो. हे ऐकून गुरु म्हणाले, शाब्बास, अत्यंत वृद्धपणी सर्व इंद्रिये थकलेली असून देखील माणसाला आनंदात जगता येते, हे जगाला दाखवण्यासाठीच ईश्वराने तुम्हाला ठेवले आहे. ईश्वराच्या स्मरणात जगणे हे मानवी जीवनाचे रहस्य असल्याने त्याचे स्मरण शक्य तितक्या लवकर आत्मसात करून घ्यावे. भोपळा बांधून पाण्यात पडणाऱ्या माणसाला जसे पोहण्याचे श्रम होत नाहीत, त्याचप्रमाणे ईश्वराच्या स्मरणाचा आधार घट्ट धरणाऱ्याला 100 वर्ष जगण्याचे श्रम होत नाहीत. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये ईश्वराला चिटकून राहण्याची युक्ती मात्र साधली पाहिजे. प्राध्यापक के.व्ही. बेलसरे. उपनिषदांचा अभ्यास हे त्यांचेच पुस्तक. संकलन श्री प्रसाद वामन महाजन.